तुमचा विश्वास आमची ताकद। एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहीत नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं। आता ही सगळी माहिती मी ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन आधी यंत्रणांना दिली आणि मला असं वाटलं की कसं असतं, SIT अहवाल हे सगळे नेहमीच काढले जातात, पण खरी माहिती जनतेपुढे येत नाही, म्हणून जनतेच्या दरबारात ही मी माहिती ठेवण्यासाठी मी ठेवते। मला ह्याच्यात दुसरा माझा काहीही हेतू नाही। तर आत्ताच्या घटकेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत, तर हे कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे। बघा, शिवसेना, भाजप आणि हिंदू धर्मातील नेते जे हिंदू पार्टीचे लोक आहेत हे स्वाभाविकच धार्मिक प्रवृत्तीचे आहेत, भावनिक आहेत। आपला देश आणि आपलं राज्य हे देखील साधू संतांचं राज्य आहे। अनेक देवतांचे जन्म या पृथ्वीवर आपल्या भारत देशामध्ये झालेले आहेत। त्याच्यामुळे अनेक जण देवी दर्शनाला मंदिरावर त्या ठिकाणी जातात। आम्ही कुठं मंदिर दिसलं की सहज आमचा हात देखील त्या ठिकाणी वर जातो। त्यापैकीच केसरकर आणि आपले साहेब आहेत, शिंदे साहेब देखील अतिशय भावनिक आहेत। कुठेही एखाद्या चांगल्या स्थळाची माहिती जर त्यांना मिळाली तर ते जातात। आणि हा जो कोणी भोंदू बाबा खरात आहे याच्या पोटात जाऊन तर कोणी पाहिलं नव्हतं की हातमध्ये किती बदमाश आहे आणि कोण कोणासोबत फोटो काढतं। आता एखाद्याला आम्ही दिवसात 1000 लोक आमच्यासोबत फोटो काढतात, कोण आम्हाला काय माहिती असतं कोण काय म्हणून। त्याच्यामुळे फोटो आहे किंवा फोन कॉल केला याचा अर्थ त्याच्या सगळ्या धंद्यामध्ये इतका मोठा राज्याचा माजी मुख्यमंत्री राहू शकतो, अशा प्रकारचे घाणेरडे आरोप करणं देखील बेशर्माचं लक्षण आहे। त्याच्यामुळे ह्या ज्या का 2-3 बाया ट्यूट्यू करतात, यांनी विनाकारण राजकारण करू नये। त्या भोंदू बापाने जे लफडे केले असतील, ज्या बाया नसवल्या असतील त्या सगळ्या बाहेर काढल्या पाहिजे। हे पवित्र काम त्यांनी करावं, आम्ही सोबत आहेत, पण राजकीय लोकांवर नाव ठेवायचं आणि स्वतः मोठेपणा मिरवायचा हा धंदा या बायांनी सोडला पाहिजे। पण सीडीआर चौकशी सीडीआर मध्ये येऊ देत ना। फोन केला का काही दुसरा भांगडी करता फोन केला का? एखाद्या महाराज जर चांगला असेल, चांगला वाटत असला त्या चौकशी करता फोन केला किंवा मी येतोय, तुम्ही आहे का, तुम्ही येताय का, कुठे जातात याच्याकरता फोन केले असतील। रुपाली चाकणकर सर्वात जास्त फोन कॉल आहे, त्यांना अटक करा असं त्यांनी। अशा कुठल्याही विषयावर अटक होत नाही। त्यांनी केलेल्या भानगडीमध्ये जर कोणाचा इन्व्हॉल्वमेंट असेल आणि ते तपासात सिद्ध झाले तर ते आरोप येऊ शकतात। कोणाचा फोटो आहे, फोन कॉल आहे म्हणून या भारताच्या संविधानामध्ये कुठली कारवाई करण्याची तरतूद नाही।